नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्व? तर आज मी बनवणार आहे चीज ब्रेड. तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे चीज ब्रेड बनवण्यासाठी मी 5 ते 6 लसूणाच्या कापड्या, त्यानंतर ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स, थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि त्यानंतर जे अमूलचं बटर आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपल्याला ब्रेडवर लावायला होईल एवढं त्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ते काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे लसूणाच्या पाकळ्या घेतल्यात त्याला आपल्याला बारीक पण टाकू शकतो किंवा बारीक कापून पण चॉप करून टाकू शकतो. तर मी इथे लसूण सगळे किसून टाकून देणार आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर त्यामध्ये चांगला उतरेल आणि ते पूर्ण एकजीव होईल. त्यामुळे जे लसूण आहेत त्याला आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आता इथे बटरमध्ये आपले लसूण चांगले बारीक चॉप करून झालेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये जी कोथिंबीर आहे ती थोडी टाकून द्यायची आहे. बारीक केलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे जे बटर, कोथिंबीर आणि लसूण आहे त्याला आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे ही पेस्ट पूर्ण रेडी झालेली आहे. पेस्ट बनवून झाल्यानंतर एका साईडला आपल्याला फ्राय करण्यासाठी तवा ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला हलकंसं खाली आपल्याला बटर लावायचं आहे. त्यानंतर जे आपण ब्रेड घेतलेले आहेत त्यामध्ये ही जी आपण पेस्ट बनवलेली आहे बटर, गार्लिक आणि कोथिंबीरची, तर ती आपल्याला चमच्याने त्याला पूर्ण लावून घ्यायची आहे, जेणेकरून ब्रेडला सर्वीकडे ती लागेल. तर असं करून आपल्याला सर्व ब्रेड जे आहेत ते रेडी करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे आता आपले सगळे ब्रेडला पेस्ट लावून रेडी झालेली आहे आणि आता याला आपल्याला हलकं फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय करण्यासाठी तव्यावर इथे थोडं बटर लावून घ्यायचं आहे, म्हणजे ब्रेड खाली चिपकला नाही पाहिजे. आणि त्यानंतर त्यावर एक एक करून हे ब्रेड ठेवून घ्यायचे आहे. ब्रेडचे स्लाइस करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला यावर चीज टाकून घ्यायचं आहे. इकडे मी चॉप केलेलं चीज आणलं आहे, कारण की ते चांगल्या प्रकारे स्प्रेड पण होतं आणि मेल्ट पण होतं. तर तुम्ही बाकी चीजचे जे क्यूब असतात ते पण त्यावर टाकू शकतात. ब्रेडला चीज लावून झाल्यानंतर त्यावर आपण जे ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स घेतले ते आता प्रत्येक ब्रेडवर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे याची जी टेस्ट असते ती आपल्याला पिझ्झासारखी लागते. आणि जेव्हा हा ब्रेड पूर्ण रेडी होतो त्यानंतर तो खायला खूप छान लागतो. लहान मुलं यांना एकदम आवडून खातात, ते पण घरीच बनवलेला. तर त्यामुळे जे आपण स्लाइस बनवतो त्यावर आपल्याला फक्त चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो आहे ते टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला बाहेरची चव येते. तर आता यावर सर्व आपलं टाकून रेडी झालेलं आहे आणि आता याला आपल्याला 5 ते 6 मिनटं स्टीम करायचं आहे. तर याला मी झाकून ठेवणार आहे. 5 ते 10 मिनटंच ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं जे चीज आहे ते पूर्ण मेल्ट होईल. तर बघू शकतात चीज आपलं पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि आपले जे गार्लिक ब्रेड आहेत ते आता बनवून रेडी झालेले आहेत. तर बघू शकता इकडे आता आपले खरपूसीत आणि चीझी असे गार्लिक ब्रेड रेडी झालेले आहेत. तर मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.